महायुतीतील एक ज्येष्ठ नेते खासदार राजू शेट्टी सध्या माझ्यासोबत आहेत. त्यांना कलेक्टर साहेबांनी नोटीस बजावलेली आहे. त्या नोटीसीत काय म्हटलेलं आहे हे आपण जाणून घेऊयात. साहेब मला सांगा, ह्या नोटीसमध्ये काय म्हटलेलं आहे? एकतर ही नोटीस नसून आदेश आहे. 30 दिवसाच्या आत 82 लाख रुपयाचा भरणा करा, अन्यथा आमच्या मालमत्तेवर महसुली थकबाकी समजून बोजा नोंद करण्यात येईल, अशा प्रकारचा हा आदेश आहे. खरं तर गेल्या वर्षी जे आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या वेळी आमच्याच कार्यकर्त्यांना मारहाण झाली. मी स्वतः त्यावेळी येरवड्याच्या जेलमध्ये होतो. माझे अनेक कार्यकर्ते 20-20, 25-25 दिवस जेलमध्ये होते. पोलिसांनी शेतकऱ्यांच्या 7 ते 65 मोटरसायकली अक्षरशः दगड घालून फोडल्या. 5 मोटरसायकली उसाचा पाला टाकून जाळल्या. त्याची मोजदाद तर नाहीच, पण आमच्या कार्यकर्त्यांनी किंवा शेतकऱ्यांनी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं म्हणून 82 लाखाची नुकसान भरपाई आमच्यावर लावली. त्याची मोजदाद कशी झाली, ती कुणी केली, हे खरं तर त्याची जर सुनावणी झाली असती तर त्याच्यामध्ये आम्हाला विचारता आलं असतं. त्या संदर्भामध्ये आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना कळवलेलं होतं की आम्हाला आमची बाजू मांडायची आहे. आमचंही नुकसान झालेलं आहे, त्याचं काय विचारायचं आहे, परंतु आम्हाला बाजू मांडायची संधी दिली गेली नाही. खरं तर पाकिस्तानातून समुद्रमार्गे मुंबईत येऊन अनेकांचे जीव घेणाऱ्या कसाबालासुद्धा त्याची बाजू मांडायला संधी दिली गेली, परंतु आम्हाला बाजू मांडायची संधी तर दिली नाहीच. डायरेक्ट आदेश दिला की 30 दिवसाच्या आत तुम्ही एवढे पैसे भरले पाहिजेत. त्याच्याशिवाय अजून इंदापूरचे 2 कोटीचं नुकसान भरपाई आमच्या डोक्यावर आहे. जयसिंगपूरच्या टोल नाक्याचं आमच्यावर आहे. बरं, प्रशासनाने एवढी तत्परता दाखवली, पण आमच्या आंदोलनापूर्वी अनेक आंदोलनं झालेली आहेत. सांगली मिरजेच्या दंगलीमध्ये अनेक निरपराधांची घरं फोडली, दुकानं फोडली. त्याच्या नुकसान भरपाईचं काय? त्याच्याबद्दल कुणाला जबाबदार धरलं का? कुणावर गुन्हे दाखल झाले का? मुरगुड पोलीस स्टेशनवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला, ते पोलीस स्टेशन फोडलं. त्याचं काय झालं? जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते घुसले, जिल्हाधिकारी कार्यालयाची मोडतोड केली. त्याच्या नुकसान भरपाईचं काय? आझाद मैदानावर ज्यावेळी बांगलादेशी घुसखोरांच्या समर्थनासाठी मोर्चा निघाला होता, त्यावेळी महिला पोलिसांचा विनयभंग झाला. पोलिसांच्या हत्यारं हिसकावून घेतली गेली. हुतात्मा स्मारकाची मोडतोड केली गेली. त्याचं काय? पवारसाहेबांना ज्यावेळी दिल्लीमध्ये मारहाण झाली त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रामध्ये एसट्या जाळल्या. त्याच्या नुकसान भरपाईचं काय? ही सगळी आंदोलनं आमच्या आंदोलनाच्या आधी झालेली होती. त्याची नोटीस नाही, त्याचा तपास नाही, त्याची मोजदाद नाही, आणि केवळ शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही लढतो. यांच्या लुटीच्या विरोधात आम्ही लढतो. यांनी साखर कारखाने घशात घातले त्याच्या विरोधात आम्ही लढतो. म्हणून जर अशा पद्धतीनं आमच्यावर नुकसान भरपाई लादली जाणार असेल आणि राज्यकर्त्यांचे तळवे चाटणाऱ्या प्रशासनानं तत्परतेनं जर त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यांनी लक्षात ठेवावं की आम्हालाही घटनेनं काही अधिकार दिलेले आहेत आमची बाजू मांडण्याचा. भलेही प्रशासन यांचं गुलाम असेल, पण न्यायव्यवस्था यांची गुलाम नाही. आम्ही योग्य पद्धतीनं न्यायव्यवस्थेसमोर उजळ माथ्यानं जाऊ आणि आम्ही निर्दोष असल्याचं ताट मानेनं सांगून आम्ही तिथून बाहेर पडू. काल शरद पवार यांनी आपल्यावरती कंत्राटदार असं एक संबोधन आहे, त्या संदर्भात काय सांगा? आता कुणी कुणाचं कंत्राट गेलं, कुणी कुणाचं कंत्राट घेतलंय हे आता या नोटिशीवरनं दिसून येतंयच की. वेगळं सांगायची गरजच काय? आणि त्यामुळं कंत्राट घेतलंय काही लोकांनी शेतकऱ्यांचे कारखाने लुटण्याचा. होय, मी कंत्राट घेतलेलं आहे ते कारखाने वाचवण्याचं. सुरेशदा पाटलांनी आपल्या विरोधात उमेदवारी जाहीर केली आहे, त्या संदर्भात काय सांगा? लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक शहाण्या माणसाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, आणि मला वाटते सुरेश पाटील हे शहाणे असल्यामुळे निवडणूक लढवू शकतात. तर हे होते राजू शेट्टी साहेब, ज्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आगामी काळात या संदर्भात न्याय मांडण्यासाठी आपण न्यायालयाचे दार ठोठावणार आहे. कॅमेरा पर्सन संदीप पाटीलसह सत्यजावकर, लाईव्ह कोल्हापूर.